नमस्कार, मी श्रुती. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. पहिली बातमी आहे शिवनेरीवर पार पडलेल्या शिवजयंती सोहळ्याची. आपल्या साऱ्यांचीच आन बान शान, आपला अभिमान अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. सुशासनाचा आदर्श घालून देणाऱ्या या जाणत्या राजाच्या जयंती सोहळा शिवनेरी किल्ल्यावर जल्लोषात संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. मला या गोष्टीचा अभिमान आहे. या शिवनेरीवर आमच्या अजितदादांचं प्रचंड प्रेम होतं. मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती, या महाराष्ट्रातले शिवरायांचे सगळे किल्ले हे आम्ही अतिक्रमण मुक्त करू. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, पुणे जिल्ह्यातले सगळे किल्ले आता अतिक्रमण मुक्त झालेले आहेत. एकही किल्ला या ठिकाणी अतिक्रमण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला सर्वांना दिलेली आहे. महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्याच्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढे वाटचाल करत आहे. याचा आपल्या सर्वच शिवभक्तांना अभिमान आहे. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे. यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावासा वाटतो. पुढची बातमी आहे नवी मुंबईतून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे पेडेक्स हबचं भूमिपूजन करण्यात आलं. हा केवळ एक सोहळा नाही, तर मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक इतिहासातील एक नवीन पर्व आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि MMR क्षेत्र भारताचं भविष्य आहे असं सांगत 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचं योगदान मोठं असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. या पुढची बातमी आहे ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेसंदर्भातली. केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर S. जयशंकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन 2026 या परिषदेचं उद्घाटन पार पडलं. अलीकडे झालेले व्यापार करार हे भारताच्या वाढत्या आर्थिक आत्मविश्वासाची साक्ष आहेत. मुंबई येत्या काळात जागतिक भांडवलाचं प्रवेशद्वार ठरेल. तसंच मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक स्थैर्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 160वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच प्राधिकरणानं 17 लाखांचा शिल्की अर्थसंकल्प सादर केला. मुंबई आणि परिसराच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 48,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. तसंच या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील 75% खर्च हा रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल, बोगदे, बाह्यमार्ग यासारख्या विकास कामांवर खर्च होणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी नमूद केलंय. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत झालेल्या स्पर्धेत बारामती नगर परिषदेनं राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभिनंदन केलं. हा सन्मान केवळ बारामतीचा नसून प्रत्येक नागरिकाच्या पर्यावरणविषयीच्या जागरूकतेचा गौरव आहे. बारामती अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं कार्य करत राहू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागमाचा भव्य मुख्य सोहळा 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी नांदेड इथं पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.